मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. पावसाळा सुरू व्हायला थोडाच अवधी आहे. कदाचित उद्या देखील सुरू होईल. आकाश काळ्या भोर ढगांनी भरून गेलं आहे. तासाभरात ते अदृश्य होतात. लखलखीत कोरे ऊन पसरते आणि पावसाची उत्कंठेने वाट पाहणाऱ्यांचे अंतःकरण अस्वस्थ होते. पुन्हा काही वेळाने ढग ओथंबू लागतात. दूर कुठेतरी पाऊस पडल्याचा गंध येतो. मन अधिकच अस्वस्थ होते. मनात आठवलेल्या कोटकोटल्या आठवणी एकाएकी उसळून वर येताच बऱ्याच काळ दाबून ठेवलेल्या स्प्रिंग सारख्या. आजची दुपारही अशीच अस्वस्थ करणारी आहे. चंद्रशेखर इस्पितळात नुकताच जेवून गेला आहे. मोलकरीण येऊन केव्हाची कामे आटोपून गेली आहे. चंदरची बायको मुलांसह माहेरी गेली आहे. घरी त्या एकट्याच आहेत. यौवनात पदार्पण केलेल्या बालिकेला एखाद्या आवडणाऱ्या पुरुषाशी बोलायचे तर औत्सुक्य असते, पण ओठांतून शब्दांची पखरण तर होत नाही. असल्या संभ्रमित अवस्थेत पाऊसही श्वास रोखून ढगांमध्येच बसला होता. विलक्षण उकाडा होत होता. ह्या शून्य नजरेने जमिनीकडे टक लावून पाहत आहेत. हातामध्ये तारेचा कागद मूकपणे अडकलेला आहे. अर्ध्या तासापूर्वीच तार आलेली होती. त्यांच्या दुसऱ्या मुलाची. वडील वारले. अंत्यसंस्कारासाठी ताबडतोब निघा. दुसरा मुलगा त्यांच्याजवळच राहत होता. काय उद्योग करीत होता कोण जाणे. त्यांच्याच वळणावरती गेलेला असणार. तारेची तरी काय आवश्यकता होती. सारे त्यानेच उरकून टाकायचे होते. इतरांची काय जरुरी होती. गेली 12 वर्ष कधी जरुरी भासली नाही. आता तरी कसली जरुरी आले. त्यांची नजर जमिनीवरती खिळून राहिली आहे. जमिनीवरती त्यांना सुंदर रंगेबिरंगी रांगोळी दिसत आहे. एक पुरुषी हात हळूच त्या रांगोळीजवळ येतो आहे. हात हळूहळू मोठा होत जातो. अक्राळ विक्राळ होतो. त्याच्या बोटाची नखे वाढू लागतात. भयानक दिसतात. भसाभसा रांगोळी पुसू लागतो तो हात. कामातूर नव्हे, कामांध झालेल्या पशूच्या हालचालीसारखा. रांगोळीचे सारे रंग मिसळून जातात एकमेकांत. सर्वांचे मिश्रण होऊन उरतो तो फक्त एक राखाडी रंग. त्यांच्या तोंडून एक अस्पष्ट अशी किंकाळी उमटते. खुर्चीवरून त्या कोलमडू लागतात. मग स्वतःलाच त्या सावरतात. त्या भयानक रात्री डोळ्यासमोर पिंगा घालू लागतात. त्या आठवणी देखील नकोत असे वाटू लागते. एक संवाद त्यांच्या कानात डासासारखा गुणगुणतो. 20 वर्षापूर्वींचा. नको ना, अगदी इच्छा नाही माझी. तुझी नसेल, माझी नाही मेली. पुरुष आहे मी. पण वाढत्या वयाबरोबर म्हातारा झालेलो नाही मी. पण निदान तसं तरी ते काही चालायचं नाही. पाया पडते हो मी तुमच्या. आणि मग सगळा संवाद काळ्या कुट्ट अंधारात बुडून जातो. जीवघेणा अंधार. मनात अंधार, शरीरात अंधार, खोलीभर भरून राहिलेला अंधार. कशानेही छेद न जाणारा अंधार. सदोदित हाच संवाद ऐकावयाचा. निरनिराळ्या शब्दांत. चंदर त्यावेळी शिकण्यासाठी मुंबईला राहत होता. मिलिंद मिलिटरी स्कूलमध्ये होता. 10 वर्षांची चित्रा तेवढी त्यांच्याजवळ राहत होती. अशा संवादानंतरचा दुसरा दिवस चित्राला जवळ घेऊन मुसमुसण्यात जायचा. चित्रा बावरी होऊन त्यांच्या कुशीत झोपून जायची. मग कुठल्या तरी शेजाऱ्याचा आवाज ऐकू येतो. वहिनी, वहिनी इंजिनियर साहेब नाहीत वाटतं घरात. त्या अत्यंत प्रसन्नपणे हसून म्हणतात. नवीन कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट घेतले ना त्यांनी. जागेवर गेलेत देखरेखीला. कुठे म्हणालात? शेजारी थोड्याशा संशयास्पद उत्सुकतेने विचारतो. कारण इंजिनियर साहेबांची गाठ कालच क्लबात पडलेली असते आणि सध्या बाहेर गावचे कुठलेच कॉन्ट्रॅक्ट नाही हे त्यांनी स्वतःच सांगितलेले असते. आपली थाप पचली नाही त्यांच्याही लक्षात येतं. तरीही त्या अधिक हसून म्हणतात. हितेच जवळ कोडोलो म्हणून गाव आहे. असं होय. तो शेजारी देखील पटल्यासारखा होकार देतो आणि वाट चालू लागतो. दुसऱ्या दिवशी रेल्वेच्या डब्यात कुठेतरी इंजिनियर साहेबांची गाठ पडते. त्यांच्या समवेत कोणीतरी काळी किरिस्ताव बाई असते. बहुधा नर्स असावी. त्यांना रेलून बसलेली असते. इंजिनियर साहेब त्याला पाहून वरमतात. कुठल्या तरी स्टेशनावर चहा घेण्याचा त्याला आग्रह करतात. स्टॉलवर चहा पिता पिता ते शेजाऱ्याला सांगतात. बरं का उत्तमराव, घरी बोलू नका हा कृपा करून.
उत्तमराव मग ती गोष्ट तशीच मनात जतन करून ठेवतात. त्यांच्याविषयीची अनुकंपा त्यांच्या मनात तशीच हळहळत राहते. चंदरचे शिक्षण संपायला अद्याप 1 वर्ष आहे. मिलिंदचे मिलिटरी स्कूलमधले शिक्षण पुरे झाले आहे. पण त्याला मिलिटरी करिअर नको आहे. तो कॉलेजमध्ये नाव घालतो. त्याच्या मनाचा थांबच लागत नाही. मन मानेल तसे करतो. त्याला भडक रंग आवडतात. भगभगीत खायला आवडतं. अभ्यासाकडे लक्षच नाही. खोली सगळी नट्याच्या फोटोंनी भरलेली. त्यांना मिलिंदचे भय वाटू लागते. हाही असाच माझ्या कुशीतून जन्माला आला, पण त्यांची छाया घेऊन बाहेर पडलाय. शहरात त्याच्या कॉलेज जीवनाबद्दल कुजबूज ऐकू येते. मिलिंदकडे जरा लक्ष द्या ना. कसलं लक्ष द्यायचं? काय वाईट झालंय का? अहो नुसत्या उनाडक्या करीत असतो. तरुण रक्त आहे, चालायचंच. आपण फार लक्ष देऊ नये. पुढं सुधारतात आपोआप. त्यांना आपले कॉलेजमधले आयुष्य आठवते. मोठ्या चवीने ते ओठावरून जीभ फिरवतात. चंदर कसा नीट मार्गानं चाललाय पहा. थोरल्या भावाचं थोडं तरी वळण. त्याला तू नेभळा करून ठेवलायस. तुझाच मुलगा तो. आणि मिलिंद तुमचा? मग त्याचे बेफाट हसणं, पोटात खड्डा पाडणारं. चित्रा कुणासारखी? त्यांच्या मनात प्रश्नाचे वादळ सुरू होते. एके दिवशी त्या कुठेतरी बाहेर गावी जाऊन परतल्या असतात. स्वयंपाकिणीजवळ नवऱ्याची वास्तपुस्त करतात. ती हलक्या आवाजात कुजबुजते. त्यांचं एक राहू द्या हो, पण मिलिंद सुद्धा? काय झालं? त्या कातर आवाजात विचारतात. त्या रात्री दोघंही बापलेक दारू पीत बसले होते. त्यांचा चेहरा पांढरा फटक होतो. काही दिवसांनी घरातील रचनाच बदलते. त्यांची स्वतंत्र झोपण्याची व्यवस्था होते. शेजघरातले जवळ असलेले लाकडी नक्षीदार पलंग वेगवेगळ्या खोल्यांत जातात. चित्रा आईच्या खोलीत झोपत असते. आईंच्या हालचालीवरून तिला झोप लागत नसल्याचे तिला समजते. चित्रा आता मोठी झाली आहे. त्यांचे शेजारी पाजारी जाणे कमी झाले आहे. अलीकडे अबोलच झाल्या आहेत त्या. पण त्यांच्या गोऱ्या पान मृदू मधुर चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य तस्संच कायमचं आहे. चंदर डॉक्टरची परीक्षा पास झाला आहे. हाऊसमनशिप करतो आहे. त्याच्या स्वतंत्र संसाराची त्या आतुरतेने वाट पाहत आहेत. चंदरची बायको पाहून त्या मनात अतिशय सुखावल्या आहेत. किती वात्सल्यपूर्ण चेहरा तिचा. त्यांच्या मनात मायेचे कढ दाटून येतात. चंदरचा स्वतंत्र संसार पाहण्यास त्या उतावीळ झाल्या आहेत. चंदर हैदराबाद संस्थानात हॉस्पिटल घालावे म्हणतोय. तिथं डॉक्टर फारसे नाहीयेत. जम चांगला बसेल असं म्हणतो. खरे म्हणजे हैदराबाद खूप दूर आहे या कल्पनेनेच त्या सुखावतात. ठीक आहे, मी पण त्याच्याकडेच राहायला जाते. बरं, चित्राही माझ्याबरोबरच येईल. ते चमकतात. घशात अंगठा घुटमळू लागतो. त्यांच्या लालसर डोळ्यांत कणव फुलते. तीही? कधी नाही तो त्यांच्या आवाजाला पालवी फुटल्यासारखा त्यांना भास होतो. त्याही क्षणभर घोटाळतात. क्षणभरच. आणि नंतर निश्चयाने म्हणतात, हो, माझ्याजवळ मग मिलिंद आहे की तुमच्याजवळ? ठीक आहे, तसंच होऊ द्या. मग 4-5 दिवसात त्या हैदराबादकडे चंदर, त्याची बायको आणि चित्रा यांच्यासह निघून जातात. त्यांच्याशी केलेला हा शेवटचा संवाद. त्यानंतर त्या चंदरच्या संसारात रमून जातात. त्यांच्याशी पत्रव्यवहार नाही. कधी जाणे नाही, येणे नाही. खुशाली देखील समजून घेण्याची जरुरी नाही. त्यांच्याजवळ मिलिंद आहे. तो घेईल त्यांची काळजी. भूतकाळावर कायमचा पडदा. चंदरची बायको मोठी सुस्वभावी आहे. सासूची अगदी काळजी घेते. चंदरची मुले त्याच्यासारखी सुस्वभावी निकोप त्या चंदरच्या संसारात रममाण होऊन गेल्या आहेत. मायलेकरांच्या संभाषणात त्यांचा कधी उल्लेख येत नसतो. चंदरला ते जाणवते. तो लपवून ठेवतो. त्याही विसरण्याचा प्रयत्न करतात. एके दिवशी मात्र चित्रा म्हणते, आई, अण्णांच्याकडे थोडे दिवस जाऊ का ग मी? एकटे आहेत ग. अशक्त झाले आहेत म्हणे. त्यांची कोण काळजी घेत असेल? चित्रावर त्यांची माया आहे हे त्यांना ठाऊक असतं. चित्राचे बोलणे त्यांच्या मनात घरे पाडून जातं. खरंच, आपण कधी विचार केला का त्यांचा? नकोच तो विचार. मग चित्राला जाऊ दे का थोडे दिवस? चित्रा आता मोठी झाले, वयात आले. तिच्यासाठी स्थळं पाहिली पाहिजेत. खरे म्हणजे वडिलांनीच पाहायला नको का? चंदरला तर फुरसतच मिळत नाही. कातर मनाने त्या चित्राला संमती देतात. मग एके दिवशी चित्रा त्यांच्याकडे जाते. 1-2 महिने राहते. पण ती परत येतच नाही. अंतःकरण फाडून टाकणारी फक्त बातमी तेवढी येते की चित्राने आत्महत्या केली. त्या तारेला सुद्धा त्या उत्तर देत नाहीत. तिच्या अंत्यसंस्कारालाही त्या जात नाहीत. त्यांना न सांगता न बोलताही समजलेले असते. मनाच्या दूरचित्रवाणीवर त्यांना सगळे दिसत असते.
चित्राच्या मृत्यूनंतर त्या तिच्याविषयी एक अक्षरही बोलत नाहीत. त्या रांगोळीच्या राखाडीमध्ये त्यांना आत्ताही चित्राचाच चेहरा दिसतो आहे. क्षणात ती हसते आहे, क्षणात तिचा चेहरा भेसूर होतो आहे. त्या पुन्हा हातातल्या तारेकडे त्याच शून्य नजरेने पाहत राहतात. त्यांचा हात लुळा पडतो. वाऱ्याची एक झुळूक येते आणि तारेचा कागद त्यांच्या हातातून निसटतो. पतंगासारखा गिरक्या घेतो. फोन जवळ तो सापडतो. करावा का चंदरला फोन? त्या स्वतःलाच विचारतात. कळवावी का त्याला ही बातमी? आल्यावरती त्याला कळणारच आहे की. कळून तरी काय करावं याचं? जायचं थोडीच आहे आपल्याला. मिलिंद आहेच की तिथे, सर्वार्थाने त्यांचा मुलगा. तरीही त्यांचे मन हेलकावे खाऊ लागले. त्यांनी रिसिव्हर उचलला, पुन्हा खाली ठेवला. फोन जवळ मग त्या तशाच अवस्थेत उभ्या राहिल्या. पायांना कळ आली तशा त्या भानावरती आल्या. पुन्हा खुर्चीवर येऊन बसल्या. तिकडचे दृश्य त्यांच्या डोळ्यांसमोर तरळू लागलं. काढली असेल का त्यांनी माझी आठवण? अखेरच्या घटकेला तरी जवळ तरी कोण होतं की नाही कोणास ठाऊक. त्यांनी मला काय दिले नि मी काय घेतलं? बेरीज आणि वजाबाकी. चंदरला कळवलं पाहिजे, कळवलंच पाहिजे. आता काय नातेच तुटलं. कायमचं लौकिकदृष्ट्याही. मरणानंतर कसला द्वेष करायचा? त्या तरात तर उठतात. चंदरला फोन करतात. अर्ध्या तासातच चंदर परततो. ती दोघेही दिवाणखान्यात मूकपणाने बसलेली असतात. मूकपणेच त्या दोघांचा संवाद चालला आहे. चंदरला कुठे काही आठवते. त्या आठवणीने तो सद्गदित होतो. समोर आपल्या आईला पाहतो आणि क्षणात त्याचे डोळे कोरडे होतात. शेवटी जड आवाजात तो विचारतो, आई, आई जायचं का ग मग? हा? नको. बरं. अतिशय उकडत असते म्हणून तो अंगातला भिजलेला सदरा काढतो. आईकडे पाठ करून खिडकीच्या चौकटीला दोन्ही हात टेकून तो बाहेर पाहत राहतो. त्या त्याच्या गोऱ्या पान पाठीकडे पाहतात. त्याचे गोरे गोरे मांसल दंड दिसतात. त्यांचे मन चंद्रकांत मण्यासारखे पाझरू लागते. एक सुगंधी चांदणी रात्र त्यांचे डोळे गपकन मिटते आणि कुणीतरी खट्याळपणे ओरडते, साई सुट्यो. त्या डोळे उघडतात. खोलीमध्ये अत्तराचा नाजूक मधुर वास भरून राहिला होता. कदाचित खिडकी वाटे आत वाहणाऱ्या चांदण्याचा तो सुवास असावा. खिडकी बाहेरून आत डोकावून पाहणारा जाईचा वेल फुलांनी डवरलेला होता. तिचा हात दिव्याच्या बटणावरती होता आणि त्या हातावर एका पुरुषी पण प्रेमाने मुलायम झालेल्या एका हाताची पकड पसरलेली होती. असू दे ना दिवा. नको ना. मला बाई लाज वाटते. बरं, हा दिवा नको तर नको, पण तो आकाशातला दिवा. त्याने तिला पलंगाकडे ओढलं. पलंग पोसावरचे चांदणे बेभान होत होते. मला चांदणं खूप खूप आवडतं. असंच तुमच्या छातीवर डोकं ठेवून कायमचं विलीन व्हावं चांदण्यात असं वाटतं. ती डोळे मिटून बडबडत होती. तो तिच्या मस्तकावरती वत्सलतेने थोपटत होता. मग त्याने तिच्या कपाळावरती कुंकू लावतात त्या ठिकाणी नखाने चंद्रकोर कोरली. मग गालावर, दोन्ही स्तनांवर, तिच्या मृदू मांसल पाठीवर, नितंबावर, मांड्यांवर. वर्षाच्या आतच चंद्रशेखराचा जन्म झाला. त्या पुन्हा जाग्या होतात. चंदर अजूनही खिडकीच्या चौकटीवरती हात ठेवून उभा आहे, निश्चल. तो क्षणभराने मागे वळून पाहतो. त्यांनी शब्दपणे रडत असतात. चंदर, काय आई? चल, मिलिंदची तार आली आहे ना, जायची तयारी कर.